शैली आहे शैली काय आहे तू? हाय मित्रांनो, मी नितीन चाळके. आज आपण निघालो आहे ते सोंडाई किल्ले सोंडाई. आता सकाळचे वाजले आहेत ते 8 आणि आपल्यासोबत एक 4 व्हीलर आणि 2 टू व्हीलर आहेत. हा कल्पेश आणि मी एका टू व्हीलर आहे. आणि तुम्ही पाहू शकता सोंडाई किल्ल्याची पायथ्याशी आहे आता. आणि पूजा आणि अंकित आणि ही सर्व टीम आहे आज आपल्याबरोबर ट्रॅकसाठी किल्ले सोंडाई. आजचा दिवस आहे तो 15 ऑगस्ट. हे तुम्ही समोर पाहू शकता. शाळेची मुलं सर्व चाललेले आहेत शाळेत. आणि इथून आपला जवळजवळ 1 किलोमीटरवर सोंडाई फोर्ट असेल. दीड ते 2 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आता आपण पोचलो आहे सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी. हे पाहू शकता समोरून 4 व्हीलर येते ते सुजितचे आहे. आणि आपल्यासोबत पेरू तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. आणि ही पूजा अंकितची बायको आणि 4 मेंबर ॲड आहेत. हा कल्पेश. इथून आपला किल्ले सोंडाईचा ट्रॅक चालू होतो आहे. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आपला तिरंगा आपण आपलं सोबत ठेवला आहे. ट्रॅक चालू व्हायच्या आधी लागलेली ती भूक तर करून घेतला नाश्ता इथे खालीच पायथ्याशी. नाश्ता वगैरे सर्व करून झाला होता. आता आपण सुरुवात करतो ते ट्रॅकिंगला. आणि आपल्यासोबत आता 9 मेंबर ॲड आहेत. हे तुम्ही समोर पाहू शकता. हा सुजित आणि सुजितची बायको आहे. आणि मागे पाहताय ते अंकित आणि पूजा आहेत. माझ्या मागे जी दिसत आहेत ती आजची आपली 9 मेंबर आहेत ट्रॅकिंगची. हे तुम्ही पाहू शकता. इथे थोडी आपण विश्रांती करतो आहे. हा ट्रॅक कंप्लीट करायला आपल्याला 2 ते 1.5 तास लागेल. इथे फोटोशूटसाठी बनवलेला आहे मिनार. हे वरून ते दिसणारं दृश्य पहा, निसर्गरम्य दृश्य आहे. आणि खाली आहे ती आपली पब्लिक आहे. हे गड्याच्या पायथ्याशी लावलेला बोर्ड आहे. आणि वरती इथून आपल्याला 2 तास लागतील ट्रॅकिंगला. हे आपले 9 मेंबर. रस्ता थोडा असा अवघड आहे. आणि तुम्ही मागे पाहताय तो कुत्रा ज्याला पूजाने खाली एक पार्लेचा बिस्किट पुडा घातलेला, तो आता आपली कुठेपर्यंत साथ देतोय ते पाहू. हे तुम्ही वरून दृश्य पाहू शकता. आणि पब्लिक थोडी दमली होती. इथं आपण थोडी विश्रांती करू. हे ते दुकान आहे. इथून थोडं वर गेलात ना तर इथं तुम्हाला दुकान दिसेल. जे पर्यटक बाहेरून येतात त्यांना पाण्याबिण्याची सोय सर्व इथे भेटेल. सोंडाई किल्ला हा आपल्या मुंबईपासून 2 ते 3 तासाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्सवर आहे. आणि तुम्हाला कर्जत स्टेशनपासून हा जवळ पडेल. कर्जतवरून हा किल्ला भरपूर लोकांपासून अपरिचित आहे. इकडे बघ. हा आहे तो प्रेम आहे, आपला पेरूचा भाव आहे. हा पहिल्यांदाच ट्रॅकिंग करतोय. हे आहे ती पेरू आहे. आणि मागे आहे तो सुजित आहे. आपण गेल्या टायमाचा ब्लॉग कळसुबाई पाहायला असाल तरी हे दोघं आपल्याबरोबर होते त्या टायमिंगला. किल्ले सोंडाई हा जास्त लोकांना माहीत नाही.
हा इतका डेव्हलप नसल्यामुळे जास्त लोकप्रिय नाही. पण तुम्ही जर प्रबळगड आणि आपला कलावंती दुर्ग करत असाल ना, तर तिथून 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर हा तुम्हाला सोंडाई किल्ला भेटेल. हा किल्ला पाहणी करण्यासाठी वापरला जात असावा. हा आहे तो कल्पेश आणि हा आहे तो खळे. तुम्ही गेले म्हणजे कोकणचे ब्लॉग पाहिला असेल तर तुम्ही कल्पेशला ओळखत असाल. त्याच्या घरीच होतो आपण 2 दिवस. इथून आपला अजून 1 तासाचा ट्रॅक बाकी असेल. हे मागून येतो बघ, येतोय सुजित तिकडून. कंटिन्यू चालत असल्यामुळे आपण मेंबर पण खूप दमले आहेत. सर्व मागून मागून येत आहेत. 15 ऑगस्ट असल्यामुळे आपण आपल्या भारताची शान तिरंगा आपल्यासोबत ठेवला आहे. 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोचलेलो आहे, जवळजवळ गडावर पोचलेलो आहे. इथून आपल्या 10 मिनटाचा ट्रॅक बाकी असेल. सर्व मेंबर आलेले आहेत. तुम्ही मागचा मेंबर पाहू शकता, तो आकाश न्यू मेंबर आहे माझ्या ब्लॉकमध्ये. तर आणि हा तुम्ही वर पाहू शकता. सर्वजण आराम करतायत आणि आपण आता पोचलेलो आहोत. इथं आपल्याला जायचं आहे, तर शेवटचे स्टॉप आहे. आणि माझ्या मागं पाहू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरण आहे. इथून आपण आता चालू करतोय. ही असेल ते लास्ट स्टेप असेल. इथून आपल्याला लोखंडी शिड्या चालू होतील पुढे वर जायला. ही आधी पाण्याची कुंड आहे, म्हणजे पिण्याचं पाणी आधी वापरत होते असतील. इथे पाणी स्वच्छ आहे पण पिण्यायोग्य नाही आता, त्यामुळे आपण पित नाही आहोत पाणी. हा आहे तो कुत्रा, तुम्ही खाली पाहिला असाल. पूजाने याला एक पार्लेचा बिस्किट पुडा दिलेला. तो आपल्या आता इथे वरपर्यंत लास्टपर्यंत साथ दिला आहे याने. वाचू पूजा वाच. स्वराज्यातील गड किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. समजलं? ही आहे ती किल्ले सोंडाईचे लास्ट स्टेज आहे. लोखंडी पायऱ्या आहेत. आणि मगाशी पूजानं वाचल्याप्रमाणे हे महाराष्ट्राचे आपले वैभव आहेत. सर्व गडकिल्ले ते आपल्याला जपले पाहिजेत. हे पहा सोंडाई किल्ल्यावरून दिसणारे दृश्य. अशाच प्रकारे आपण पोचलेलो आहोत सोंडाई गडावरती. चला गाईज, फॉलो मी. हॅलो गाईज. ही आहे ती आपली शान तिरंगा. ही सुजितने शेवटपर्यंत आणली आहे. हा आपला शेवटचा पॉईंट असेल. आणि सर्व जवान आपले दमले आहेत. इथून वर गेले की सर्व किल्ल्याचा माथा येईल आपला. हा लास्ट स्टेप असेल. आणि इथून तुम्ही दृश्य पाहू शकता. सर्व पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत. आणि आपण हा किल्ला खूप छोटा आहे. आपल्याला ट्रॅक करण्यासाठी 1.5 तास लागला जवळजवळ. खालापूरमध्ये होता पण. ही आहे ती पिण्याच्या पाण्याची टाकी असावी बहुतेक. आणि हे तुम्हाला किल्ल्यावरून दिसणारं निसर्गरम्य दृश्य आहे. आणि काही पर्यटक आलेले आहेत इथे, ते ड्रोन शूट करत आहेत. इथून आपल्याला वर येईल ते मंदिर येईल, सोंडाई मातेचं मंदिर येईल. त्यासाठी आपल्याला चप्पल वगैरे इथंच काढावे लागतील. इथून चप्पल वगैरे काढून आपल्याला वर गेलात ना सोंडाई मातेचे मंदिर दिसेल. 1.5 तासाच्या रनिंगनंतर आपण पोचलेलो आहे किल्ले सोंडाईच्या माथ्यावर. हे तुम्ही मागे पाहू शकता, सोंडाई मातेचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊ. कंटिन्यू चालत असल्यामुळे इथं थोडे आपण विश्रांती करणार आहोत.
आणि हा एक मेंबर ॲड झाला आहे आणि तुम्ही तिथे पाहू शकता तो कुत्रा जो बिस्किटाच्या आशेवर अजून इथेपर्यंत आला आहे आपल्यासोबत. 15 मिनटं विश्रांती करून झाल्यानंतर आपण आता गड उतरायला चालू करणार आहोत. हे तुम्ही लास्ट पाहू शकता दिसणाऱ्या पर्वतरांगावरून गडावरून. तुम्ही नाही घाबरत काय? तर इथून आपण आता परत खाली उतरायला चालू करणार आहोत. जास्त मोठा नसल्यामुळे आपल्याला 2 तासामध्ये हा ट्रॅक कंप्लीट झाला होता आपला. आता खाली उतरायला मला आपल्याला जास्त टाईम नाही लागणार. 1 तासामध्ये आपण खाली पायथ्याशी जाऊ गडाच्या. आता वाजले आहेत ते सकाळचे वाजले आहेत 11 वाजलेले आहेत. आपण 11:30 पावणे 12पर्यंत खाली पोचू. तिथून आपल्याला दुसरा प्लॅन करायचा आहे म्हणजे कलावंती दुर्ग. इथून आपल्याला किल्ले कलावंती खूप लांब नसेल, 7 किलोमीटरच्या अंतरावर असेल. त्याच्या आधी लागलेली ती भूक कुठं खाली जाऊन नाश्ता करून घेणार आहोत. आज पाऊस पण फार कमी होता. वर येताना सकाळ असल्यामुळं थोडं एवढं काही गरमी होत नव्हती, पण आपल्याला आता ऊन आलेलं आहे. खाली जाताना खूप गरमी होत आहे. हात देतो. 1 तासानंतर आपण पोचलो आहे तो खाली, जिथून मगाशी आपण ट्रॅक चालू केला होता. खाली उतरायला जास्त टाईम नाही लागला. आपण इथून निघणार आहोत आपण किल्ले कलावंती दुर्ग. त्याच्या आधी लागलेली भूक. इथे तुम्ही आलात तर गाडी पार्किंगसाठी इथे जागा असेल. प्रत्येक गाडीचं 200 रुपये घेतात ते. इथे थोडं पुढं आल्यावर छोटासा धबधबा येतो. किल्ले सोंडाई हा आपला 3 ते 3.5 तासाचा ट्रॅक होता. इथं हा ब्लॉग इथे संपवतो आहे. पुढचा ब्लॉग आपण कलावंतीचा दुर्ग पाहणार आहोत. तर कंटिन्यू करा.